तारखेला आमच्या काँग्रेस पक्षाचे निर्देश होते की शेतकऱ्याचा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात येईल. मोर्चासाठी सुद्धा फार मोठा पाऊस 26 तारखेला आपण पाहिला असेल, फार मोठा पाऊस पडण्याचं काम त्या ठिकाणी आहे. म्हणून मग दोन्ही प्रभारीला मी प्रभारी आणि सहप्रभारी यांना आम्ही बोललो आणि त्यांना सांगितलं की पाऊस फार आहे, तर आपण आंदोलन मोर्चा काढण्यापेक्षा एक मोठा सभा या ठिकाणी घेऊ आणि त्या सभेमध्ये आपण शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याचं काम करू. आणि दोघांनी सांगितलं काय हरकत नाही, आपण फार सभा घ्या, निवेदन आपण सोमवारी नेऊन देऊ. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी त्या निवेदनावर या ठिकाणी सह्या केल्या आहेत. ते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, जी कर्जमाफी झालेली नाही, जे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही, इतकंच नाही तर शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळावं यासाठी नदीजोड प्रकल्प असो यासारखे प्रकल्प या ठिकाणी राबवले गेले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे शेतकऱ्यासाठी केवायसी जे केल्या जाते, प्रत्येक गावचे लोक येऊन मला त्या ठिकाणी सांगतात की भाऊ पाटील केवायसी बंद करा. ती यासाठी बंद करा केवायसी की प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी 200 ते 300 रुपये केवायसी करताना लागतो आणि हा खर्च शेतकऱ्याचा कमी करा. म्हणून या ठिकाणी या ठिकाणी मोठी सभा या ठिकाणी घेण्यात आली. जवळजवळ आपण पाहिलं असेल 5,000 माणसं पाऊस पडत असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी आता आपण पाहतो, बाकी तुम्ही क्लिप ऐकले असतील, मुख्यमंत्र्याच्या यांच्या सुद्धा क्लिप ऐकल्या असतील किंवा सभेला आणायचं तर किती 1,500 रुपये, 1,300 रुपये, 1,200 रुपये. भाऊ पाटलाला इथं पैसा लागत नाही, फक्त एकदा सांगितलं या म्हणून की लोक यायला या ठिकाणी तयार असतात आणि ते आपण या ठिकाणी पाहिजे. केंद्र सरकार राज्य शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, कुठेही ते फॉर्म अपलोड होत नाहीत. आपलं सरकार आलं तर आपण काय करतो? आता इथं हिंगोली विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये लाडका भाऊ आहे ना इथं सगळ्याचा, आणि लाडका भाऊ असल्यानंतर मी त्या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्याच प्रकारची कमी जसं मागच्या 15 वर्ष पडू दिली नाही तशी निश्चितपणे पडू दिली नाही. लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली विद्यमान भाजपच्या आमदारांनी महिलांना साडा देतो म्हणून बोललेलं आणि तशा पद्धतीचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. काय वाटतं आपल्याला? भाऊ पाटलाने एकदा शब्द दिला 15 वर्षामध्ये, ते शब्द कधी मोडला नाही. आणि म्हणूनच आज इतकी जनता पाठीमागे दिसते. साड्याचं कधी लालूच दिली नाही, कधी पैशाची लालूच दिली नाही, कधी हे देतो म्हणून म्हणलं नाही, आणि त्या लोकांचा विश्वास आहे. ठीक आहे, मागच्या याच्यामध्ये जे काही झालं असेल, मला अवघे 10च दिवस सापडले होते मागच्या वेळेस. मागच्या वेळेसच मी निश्चितपणे आलो असतो. आणि त्याआधी जर म्हटलं तर स्वतः मोदी मला पाडण्याकरता इथं आले होते, मोदीला इथं सभा घ्यावं लागली. आणि म्हणून त्या ठिकाणी झालं. निश्चितपणे यावेळेस जनता काँग्रेसच्या पाठीमागे. माननीय राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या ठिकाणी नफरत की दुकान सोडून या ठिकाणी मोबाईलचा नारा दिला. त्याप्रमाणे आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 13 खासदार निवडून याचं काम या ठिकाणी केलंय. 14वा आपला अपक्ष असले ते सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहे. महाविकास आघाडीमध्ये परंपरागत जागा जी काँग्रेसची आहे हिंगोलीची, यासाठी ठाकरे गट देखील इच्छुक आहे आणि राष्ट्रवादी देखील इच्छुक आहे. त्यामध्ये आता तुम्ही सोडून घेणार आहात का जागा यावेळेस? जागा काँग्रेसचीच आहे, काँग्रेसची जागा. दावा करतायत. ठीक आहे, सगळ्या कसं जोपर्यंत महाआघाडीच्या जागा वाटप ठरत नाही तोपर्यंत सगळ्याच पक्षांनी, आमच्याही पक्षांनी 288 ते 288 जागेचे फॉर्म त्या ठिकाणी मागितलेत. 2 प्रभारी समोर या ठिकाणी सांगतो की तोपर्यंत तयारी करणंच लागेल. त्याप्रमाणे सगळ्या पक्षानं तयारी करणं हे काही वावगं नाही. आणि ज्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी जागा सोडून घेतील त्याप्रमाणे निश्चितपणे जागा सुटतील. आणि मला वाटते पवार साहेबांची पारंपरिक जागा वसमत आहे, शिवसेनेची कळमनुरी आहे आपल्याला माहिती आहे, आणि हिंगोली काँग्रेसची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे जागा वाटप होईल. आणि आमचे 2 प्रभारी बसलेत ना जागा दुसऱ्याला न जाऊन द्यासाठी. आज काँग्रेसची तुमची आढावा बैठक झालेली आहे, गोपनीय मेळावा झालेला आहे. यामध्ये आपल्या फ्लेक्सवर विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सासू यांचा फोटो दिसत नाही, त्यांना स्थान दिलेलं दिसत नाही. नाही, माझ्या विधानसभा मतदारसंघापुरतं मजा येते. आता इथून पुढे जर प्रभारीने आदेश दिले की नाही जिल्हा, आता त्यांनी मग सांगितलं भाषणामध्ये की तुम्हाला जिल्हा सांभाळायचा, मराठवाडा सांभाळायचा, त्याचे आदेश आल्यानंतर मी निश्चितपणे त्याप्रमाणे होईल आणि त्याप्रमाणे मग जिल्ह्याचे फोटो येईल. सुधीरप्पा सराफ, त्यानंतर प्रकाश थोरात हे पण सांगतात आम्ही दावेदार आहोत हिंगोली लोकसभेचे. आपण काय सांगतो? आता रावणवर साहेबांनी सांगितलं एखादा मी पक्ष प्रवेशच दिला नाही. आणि दावेदार या ठिकाणी कोणी तिकीट मागू शकते, कोणी तिकीट मागितलं म्हणजे त्यांना मिळालं अशातला भाग नाही. आणि काँग्रेस पक्ष सुद्धा या ठिकाणी सत्ता आपल्याला आणायचीच या दृष्टिकोनातून उमेदवार देणारे, तिथं कोणाचा लाड होणार नाही, काही होणार नाही. त्या ठिकाणी निरीक्षक येतील, पाहतील कोणाचं वजन आहे, कोणाचं काय, आणि ते पाहून त्या ठिकाणी हे करतील. ते दावे जरी करत असतील तर प्रत्येक गावामध्ये चालले कोणाच्या ठिकाणी, कोणाच्या घरी, माझ्याच कार्यकर्त्याच्या घरी, आम्हाला मिळालं तर कसं, आम्हाला मिळालं तर कसं.
दुसरं बसायला जागाच जाईन त्यांना. आणि त्यावेळी ती पक्षश्रेष्ठीला चांगली माहिती आहे त्या बाबतीमध्ये. विधान परिषद लोकसभेच्या वेळेला सर्वाधिक बैठका जे झाल्या आष्टीकर साहेबांचे जे खासदार आता विद्यमान निवडून आलेले आहेत, पण ज्या वेळेला खासदारांनी स्वतःच आघाडीचेच ते आहेत, आघाडीमध्ये असताना तुमच्याकडून सर्वात जास्त त्यांना सपोर्ट झाला नसताना तुमच्या आपल्याच पक्षातल्या सातव मॅडम यांच्यावर आरोप लावलेला आहे खासदार साहेबांनी की त्यांनी पक्षाचं ज्या वेळेला लोकसभा मतदानाचं काम चालू होतं, लोकसभा प्रचार होतो, त्यावेळेला त्यांनी प्रचार केला नाही असा त्यांनी सक्षम आरोप लावलेला. आपण याचं कसं म्हणतो? त्या बाबतीमध्ये त्यांना जी माहिती मिळाली असेल त्याप्रमाणे त्यांनी आरोप लावले असतील. त्यांची माहिती जी असेल त्याप्रमाणे त्यांनी केलं असेल. त्या बाबतीमध्ये खासदार साहेबच व्यवस्थित आणि चांगलं सांगू शकतील की हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणं काम केलं, कोणं नाही केलं, कोणं काय केलं. त्यांनीच नाही का त्यांच्या बाबतीत असो, अजून कोणाच्या बाबतीमध्ये असो, कोणं पैसे घेतले, कोणं नाही घेतले, कोणं का ते जास्त रीतीनं विधान परिषदेसाठी आता इच्छुक आहात, विधानसभेसाठी इच्छुक आहात, हिंगोली विधानसभेसाठी विधान परिषदेवर प्रज्ञा सातवांची निवड झाली. भेट वगैरे घेतली का, त्यांचं अभिनंदन वगैरे केले का? मी त्या दिवशी त्यांचा इकडे हे झाला, त्या दिवशी मी इथं नव्हतो. मला वाटते त्यांनी सुद्धा आपल्या तुम्हाला जे बाईट दिली त्यामध्ये सांगितलं वाटते मला, मी असं ऐकलं की भाऊ पाटील मतदारसंघामध्ये नाहीत, बाहेरगावी गेले म्हणून आमची भेट झाली नाही. त्यांनी सुद्धा सांगितलं. त्यामुळं काही तो विषय येण्याचा काही प्रश्न उपस्थित होत नाही.